काही आता एक वेगळा सन्मान आहे, तो वेगळा सन्मान आपण या मंचावरती घेणार आहोत. पण वेगळाही आहे आणि सर्वाधिक आता महत्त्वाचंही आहे. पर्यावरण वाचवा, जसं आपण नेहमी म्हणतो, झाडे झाडे लावा, झाडे जगवा. पण आज सध्याच्या कंडिशनमध्ये जर आपण पाहिलं तर आपल्या परिसरामध्ये भरपूर सारे झाडं जे आहेत ते आता नष्ट होत चालले आहेत. झाडं लावणं आज जी युवा पिढी आहेत, यंग पिढी आहेत किंवा आता जी येणारी पिढी आहेत त्यांच्यासमोर ते लक्ष नाहीत. जुन्या काळी आपले जुनी जी लोक आहेत ती सुरुवातीला झाडं लावायची, म्हणजे आंब्याचं झाड, चिंचेचं झाड किंवा वेगवेगळे झाडाचे जे खास करून आपण पद्धत आहेत ते झाडं लावायची. पण आज कुठेतरी ते थोडं कमी होऊ लागले आहेत. म्हणजे ह्या गोष्टी गासपाडा HDL चषकाच्या वतीनं नेहमी वेगवेगळं काहीतरी करण्याचा उपक्रम राबवले जात आहेत. आणि खास करून गासपाडाच्या त्या गावामध्ये जवळपास आपण पाहिलं तर 105 वर्षाचं एक जुनं झाड आहे, मोवाचं झाड म्हणून त्याला म्हटलं जात आहे. आणि त्याची निगराणी करणारे भरतजी घरत यांचा सन्मान आहे, तो सन्मान केला जाणार आहे. पण त्यापूर्वी मी विजेत्यांना विनंती करतोय त्या झाडाबद्दल जी माहिती आहे ती माहिती दिली जाईल. सर्वांना जय हिंद, जय महाराष्ट्र. या गासपाडा गावामध्ये जे बहुजन विकास आघाडी पुरस्कृत क्रिकेट सामने जे रंगवले ते खेळाचा एक भाग आहे, परंतु पर्यावरणाचा एक भाग म्हणून, सामाजिक उपक्रम म्हणून आज आमच्या गावामध्ये जी झाडं आहेत त्या झाडाचे त्यांना जवळजवळ 100-120 वर्ष झालेली झाडं आहेत. अशी 8-10 झाडं आमच्या गावामध्ये उपस्थित आहेत. कारण एक झाड जे मोठं असतं, मवाचे असतील, चिंचेचे असतील, त्याला 2 ते 3 गुंठे जागा लागते. ते तेवढे जागेमध्ये आपल्याला बांधकाम किंवा काही करता येत नाही. तर झाडं कटिंग करतात लोकांनी, तिकडे बंगला बांधतात किंवा घर बांधतात किंवा दुसरी सुशोभीकरणाची झाडं लावतात. परंतु हे जे काही कुटुंबीय आहेत त्यांच्या घरातल्या एकाच व्यक्तीत आपण सन्मान करणार आहोत, परंतु त्यांचं संपूर्ण कुटुंब, त्यांच्या मागच्या 4-5 पिढ्या ह्या झाडांच्या साक्षीदार होत्या आणि ते आता साक्षीदार आम्ही बघतोय. आणि ह्या झाडापासून आपल्याला आज ऑक्सिजन मिळतोय. तर हा निसर्ग वाचवण्यासाठी आपण कुठेतरी पुढे आलो पाहिजेत. आम्ही प्रत्येक वाढदिवसाला झाडं लावतो, झाडं जगवतो. जास्त करून आपण निसर्गावर भर देतोय. ज्या गोष्टी सर्वांनी केल्या पाहिजे त्या आम्ही करण्याचा निश्चित प्रयत्न करतोय. तर आपल्याकडे जे सन्मान आहेत ते आपले समालोचक ते नावं घेतील, त्यांनी तो सन्मान घ्यायचा आहे. आणि स्क्रीनवरती ती दृश्य आपण पाहिले तर जे झाड होतं ते झाडही दाखवण्याचा प्रयत्न झाला. पहा, हे झाड आहे, म्हणजे इथे मान्यवरांनाही दिसू द्या. थोडं पाठीमागे नरेश दादा, थोडं पाठीमागे बा. मान्यवरांनी TV वरती दिसू द्यात. हे गावामध्ये असलेलं झाड आहे, 105 वर्ष जुनं झाड आहे, मोवाचं झाड आहे. आणि त्याची निगराणी करणारे भरतजी घरत आणि त्यांचा परिवार आहेत. त्या परिवारानं खास करून घरत कुटुंबानं त्या झाडाची निगराणी केलेली आहे. त्यामुळे त्यांचा विशेष सन्मान आपण या मंचावरती करीत आहोत. हा सन्मान करण्यासाठी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष ठाणे मी काशीनाथजी पाटील साहेबांना विनंती करतोय, आपल्या शुभ हस्ते सन्मान केला जातोय. एक वेगळा उपक्रम आहे आणि तो राबवण्याचा नेहमी प्रयत्न केला जातोय गासपाडा HDL चषकाच्या वतीनं. आणि सिल्वर कॉईनही त्यांना भेट दिला जातोय. एकदा टाळ्यांचा गजर होईल भरतजी घरत आणि त्यांच्या संपूर्ण परिवारासाठी. खूप खूप चांगला उपक्रम या ठिकाणी आपण पाहिलं तर झाडाची निगराणी, 105 वर्ष अगदी जुनं असलेलं झाड आणि त्या झाडाची निगराणी करणारे हे घरत परिवार आहेत. त्यांचा मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. त्यानंतर आणखीन एक आपण झाड पाहिलं तर चिंचेचं झाड आहे.
जे 85 वर्षाच्या अगदी जवळपास आहेत, त्याच्या पुढेही आहेत. 85 इयर्स त्या झाडाला झाले, त्याच्या वरचं झाड आहेत आणि त्याची निगराणी करणारं भोईर कुटुंबीय आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत. तर भोईर कुटुंबियाच्या वतीनं मी जगन्नाथ भोईर यांना विनंती करतोय, आपण यावं पुढे, आपलाही सन्मान आपण इथे स्वीकारायचा आहे. हा सन्मान करण्यासाठी मी विनंती करतोय पुन्हा एकदा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष ठाणे काशीनाथजी पाटील साहेबांना. भोईर कुटुंबीय आहेत ज्यांनी खऱ्या अर्थानं या संपूर्ण झाडाची निगराणी केली आहेत. 85 वर्षाच्या अगदी आपण पाहिलं तर जवळपास आसपास त्याच्या वरतीही गेलेत आणि त्या झाडाची निगराणी करणारं आपण पाहिलं तर हे भोईर कुटुंबीय आहेत. विनयजी पाटील साहेब आणि त्यांच्या जोडीला आपण पाहिलं तर काशीनाथजी पाटील साहेबांना आपण पाहतायत. त्यांनाही आपण पाहिलं तर सिल्वर कॉईन जो आहे तो कॉईन या ठिकाणी दिला जातोय आणि गासपाडाच्या वतीनं त्यांना ही भेट दिली जाते. सन्मानचिन्ह देऊन हा भेट त्यांचा आपण करू शकतो, पाहू शकतायत. त्यानंतर या गावामध्ये आपण पाहिलं तर आणखीन एक झाड आहे, चिंचेचं झाड आहे. जवळपास त्याला 65 वर्ष झालेली आहेत आणि आता सध्या ते घासकोपरीला राहत असले पण घासपाड्याला त्यांचं झाड आहे. म्हणजे आधी तिथे वास्तव्यास होते असे लक्ष्मणजी पाटील साहेब आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत घासकोपरीवरचे आणि ते सध्या इथे आलेले आहेत. 65 वर्ष जुनं असलेलं झाड, चिंचेचं झाड त्यांचं आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर त्यांचाही सन्मान या ठिकाणी केला जातोय आणि हा सन्मान करण्यासाठी मी विनंती करतोय सभापती यज्ञेश्वरजी पाटील साहेब आणि किसनजी पाटील साहेबांना. बघा हे झाड आहे घासपाड्यामध्ये आहे. हे लक्ष्मण पाटील आहेत, ते घासकोपरीमध्ये राहतात, परंतु हा घासपाडा सुद्धा कधी काली घासकोपरीमध्ये राहत होता. त्याच्यामध्ये हे छोटंसं लहान भाऊ आहे घासपाडा म्हणजे घासकोपरीचा आणि त्याची नोंद आम्ही घेतलेली आहे. ते घासकोपरीमध्ये राहत असले तरी त्यांचं झाड आम्हाला घासपाड्यात ऑक्सिजन देते, त्याबद्दल त्यांचे पुन्हा एकदा धन्यवाद. जर त्यांनी कापलं तर आम्ही त्यांना काहीच बोलू शकत नाही, परंतु पूर्ण गाव आमचं, त्यांची मुलं आमच्या गावातली सर्व त्या झाडाखालीच बसतात. आमच्या गावाचा तो एक चिन्ह आहे की त्याला सांगतात चिंचे झाडाखाली आहे आणि ते झाड लक्ष्मण पाटलाचं आहे. त्यांनी ते अजून म्हणजे 100 पिढ्या कापावं नाही असं विनंती त्यांना. पहा हे झाड होतं ते स्क्रीनवरती तुम्ही पाहिलेलं आहे. त्यानंतर आणखीन एक झाड आहे, मोवाचं झाड आहे, 120 वर्ष, तेही जुनं आहेत. ते खास करून प्रदीपजी मात्राज आपल्यामध्ये उपस्थित आहेत, परंतु त्यांचे सुपुत्र काव्य मात्रे आपल्या मंचावरती आहेत. काव्याला विनंती करतो, काव्य आपण पुढे यावं. काव्याचा सन्मान आहे तो सन्मान इथे केला जाणार आहे आणि त्यांनाही आपण पाहिलं तर सिल्वर कॉईन जो आहे तो कॉईन दिला जाणार आहे. काव्य मात्रे मुलाचं आपण खास करून जे मोवाचं झाड पाहतात 120 वर्ष जे जुनं झाड आहेत आणि काव्य नाही आहेत. त्यानंतर आणखीन एक मोवाचं झाड या गावामध्ये आहेत, त्याची निगराणी करणारे अशोकजी मात्रे त्यांचे कुटुंबीय आहेत आणि मी अशोकजी मात्रेंना विनंती करतो आपण यावं पुढे. आपलाही सन्मानाचा सन्मान या मंचावरती केला जातोय. हा सन्मान करण्यासाठी मी पुन्हा काशीनाथजी पाटील साहेबांना विनंती करतोय, आपल्या शुभ हस्ते सन्मान केला जातोय. अशोकजी मात्रे साहेबांचा सन्मान. एक मोहाचं झाड आपल्याकडून राहून गेलेलं ते सखाराम मात्रे आणि चंद्रकांत मात्रे यांच्या घरांच्या मागे आहे, त्यांचा सुद्धा सन्मान आपण करत आहोत. तर मी ठाणे जिल्हाध्यक्ष शेट यांना विनंती करतो की त्यांनी ते सन्मानित करावं. सखाराम मात्रे आणि चंद्रकांत मात्रे यांनी पुढे यावं. विनंती असेल सकारामजी मात्रे आणि त्यांच्या जोडीला चंद्रकांतजी मात्रे साहेब आपण या. क्या हा सिल्वर कॉईन आहे तोही तुम्हाला भेट दिला जातोय. अशी बरीचशी झाडं अजून आहेत ती, परंतु आम्हाला वेळ कमी मिळाल्या कारणाने त्याची माहिती घेणं त्याचे सर्व करणं आम्हाला जमलं नाही. आज खरं नंतर फॉरेस्टच्या वैद्य मॅडम येणार होत्या, परंतु त्या काही कारणास्तव पालघरमध्ये असल्या कारणाने येऊ शकल्या नाही. तर हे असेच सत्कार वेळोवेळी गावाची प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीची, छोट्या छोट्या इतिहासाची नोंद घेतली जाईल आणि ह्या सर्व जे युवा आहेत आपले घासपाड्यातले जे ज्यांनी क्रिकेटसाठी सर्व खेळाडू मागे काय थोडं पुढे या.
बक्षीस वितरण समारंभ चालू करायचा असेल तर बाकी मागे मागे नाही थांबायचं, पुढे यायचं आहे. टीम डोलीव, टीम जांभूलपाडा, त्याच्यानंतर टीम नारंगी, सर्वांना विनंती, सर्वांनी पुढे या, पुढे या, थोडं पुढे या, पडा पुढे आपण. बक्षीस वितरण समारंभ सुरू आहे, तुम्हाला समजणार नाही काय चालू आहे, तुम्हाला समजणार नाही. त्यामुळे सर्वांनी थोडं पुढे आलं तर बरं पडेल. आपण तितकं लवकर बक्षीस समारंभ या ठिकाणी घेणार आहोत. त्यामुळे सर्वांना विनंती आहे, थोडं थोडं पुढे या, सहकार्य करा. पुढील सन्मान या मंचावरती केला जाणार आहेत. आपल्या सर्वांना माहीत आहे, वसई कला क्रीडा महोत्सव आपल्या वसईची शान आहे. आणि वसई कला क्रीडा महोत्सव 2025 35व्या महोत्सवामध्ये गोल्डन गर्ल म्हणून जिनं पुरस्कार सर्वात अधिक वैयक्तिक धावण्याच्या त्या स्पर्धेमध्ये 4 गोल्ड मेडल सुवर्ण पदक तिनं पटकावून आपल्या गासपाडा गावचं तर पण आपल्या संपूर्ण विभागाचं तिनं नाव आज खऱ्या अर्थानं उंचावलेलं आहे. ती कुमारी श्रद्धा भूपेश भोईर हिचा विशेष सन्मान आहे. तो सन्मान आज या मंचावरती केला जातोय आणि हा सन्मान करण्यासाठी मी काशीनाथजी पाटील साहेब, सभापती यज्ञेश्वर पाटील साहेब, विनय पाटील साहेब, किसन पाटील साहेब आणि सर्व मंचावरती असलेले मान्यवर यांना विनंती करतोय, आपल्या शुभ हस्ते सन्मानित केलं जात आहे. आपल्याच या गासपाडाच्या गावातील जिला सुवर्ण पदकानं मात्र खास करून आपण पाहिलं तर नुकताच सन्मानित झालेली आहे आणि तिनं पुरस्कार मिळवलाय गोल्डन गर्ल म्हणून. ती सध्या आपल्या भागामधून पुढे येत आहे. तर हा सन्मान होतोय कुमारी श्रद्धा भूपेश भोईर, भूपेशजी भोईर यांची आपण पाहिलं तर असलेली कन्या आणि तिचा सन्मान. तिचे आई वडील आहेत, आई वडील आहेत इथे आलेले आहेत, मग त्यांनाही पुढे घ्या. भूपेशजी भोईर आणि त्यांच्या सौभाग्यवती या. अभिमानाची गोष्ट आहे. आज प्राऊड फील्ड आहेत. एकदा इथे असलेले सर्व क्रिकेटर आहेत त्यांना विनंती करतो तर टाळ्यांचा गजर होऊ द्यात. आपल्याच परिसरातील आपल्याच विभागातील आहेत, गोल्डन गर्ल आहेत आणि तिनं खऱ्या अर्थानं धावण्याच्या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर सुवर्ण पदकाची जी कामगिरी आहे, पदक ही खूप महत्त्वाची असतात आणि तिने खास करून जे मेडल मिळवून आज खऱ्या अर्थानं आपल्या परिसराचं नाव उंचावलेलं आहे. तर ठाणे जिल्हाध्यक्ष आदरणीय काशीनाथ पाटील साहेब आणि माजी सभापती श्री यज्ञेश्वरजी पाटील साहेब आणि संपूर्ण टीमच्या वतीनं हा तिला सन्मान केला जातोय. खास करून आपण पाहू शकता आज गासपाडा HDL चषकाच्या वतीनं सिनेडिक कंपनीच्या वतीनं देखील आपण पाहिलं तर खास करून भेटवस्तू दिल्या जातात. BK स्टार कंपनीच्या वतीनं तिला बाईक दिली जाते, एक एअरफोन आहे तेही त्या ठिकाणी तिला भेट दिली जात आहेत. ह्या सर्व काही गोष्टी आज मिळालेल्या आहेत, अभिमानाची गोष्ट आहे. आणि विजयजी गरज साहेब आहे तिथून खऱ्या अर्थानं या मुलीनं आपल्या परिसराचं नाव उंचावलं, त्याबद्दल माहिती देतील. जी श्रद्धा भोईर आहे आमच्या गावातली कन्या भूपेश भोईर यांची, तिचा आज तिने 4 गोल्ड मेडल मिळवले आहेत. सुवर्ण कन्या आहे वसई तालुक्याची. ती वसई तालुक्यामध्ये कोणालाही 4 सुवर्ण पदकं मिळालेली नाही. तिला श्रद्धा भूपेश भोईर हिलाच मिळाले आहेत. असेच सर्व जे आमच्या गावातले किंवा आजूबाजूच्या गावातले जे बघतात त्यांनी असेच खेळामध्ये शिक्षणामध्ये फर्स्ट नंबर काढावे. आम्ही पुढच्या वेळी निश्चितच त्यांचाही सन्मान इकडे करू एवढं बोलतो. आणि त्या ताईंनी अजून राज्यस्तरीय आंतरराष्ट्रीय खेळावं एवढ्या तिला शुभेच्छा देतो. धन्यवाद. पुढील सन्मान आहे तो पुढील सन्मान या मंचावरती केला जाणार आहे. भरपूर सारी मेहनत या 6 दिवसामध्ये ज्यांनी घेतले ते नयन भोईर, कामेश आणि रवी, नयन आणि कामेश आपण तिघांनी वरती यायचे आहेत. अजून कामात आहेत ते इथे आलेले नाहीत, त्यामुळे रवी या. कारण 6 दिवसामध्ये रात्रभर या मैदानावरती जागा राहून या संपूर्ण मैदानाची देखरेखी करणं, मैदान पाहणं, त्याच्यानंतर जबाबदारी स्वीकारणं, पुन्हा सकाळी उठून येणं
म्हणजे रात्रभर झोपतात की नाही तेही नाही माहीत, पण सकाळी पुन्हा एकदा मैदानावरती उपस्थित असून रवी आणि त्यांची संपूर्ण टीम होती. तर हा सन्मान करण्यासाठी मी जिल्हा परिषद अध्यक्ष ठाणे आदरणीय काशीनाथजी पाटील साहेबांना विनंती करतोय, आपल्या शुभ हस्ते सन्मानित केले जात आहेत. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष ठाणे आदरणीय काशीनाथ पाटील साहेबांचे शुभ हस्ते सन्मान. धन्यवाद रवी आणि संपूर्ण टीमचा मनापासून आभार असणार आहेत. तसेच ही संपूर्ण स्पर्धा ज्या चॅनलवरती आपण गेली 6 दिवस ही संपूर्ण स्पर्धा पाहत आहात, आपल्या वसई विरार परिसरातील असं एकमेव चॅनल आहेत की ज्यानं आता उत्तम भरारी घेण्यासाठी सुरुवात केलेली आहे. प्रथमतः या DBN लाईव्ह चॅनल एक छोटं चॅनल होतं, इतकंही नावाजलेलं नव्हतं, पण आज खऱ्या अर्थानं DBN लाईव्हची उत्तम प्रगती ही मात्र आपण पाहिलं तर सुरुवातीला 2 जण, त्याच्यानंतर 3 जण, आज जवळपास या DBN लाईव्हमध्ये 25च्या वरती जी मुलं आहेत ती मात्र नारंगी गावची आणि नारंगी गावच्या माध्यमातून ती कामं करतायत. हेही विशेष आहे. असं एकमेव चॅनल आहेत की ज्यांना सुरुवातीला प्लेयर पोझिशन दाखवलीत, ज्यानं वॅगलविन आणला, ज्यानं नवनवीन काही गोष्टी आहेत त्या आणल्या आणि आता नुकताच त्यांनी आपला स्वतःचा स्कोरबोर्डही बनवलाय. DBN लाईव्हनं स्वतःचा स्कोरबोर्ड बनवलाय. त्यामध्ये सर्वाधिक जास्त मेहनत असणारे प्रवीण पाटील, बाबू, धनंजय मांगेल आणि त्यांची संपूर्ण टीम. म्हणजे जसा आता उल्लेख केलाय, पण प्रवीणने मला आधीच सांगितलं की हा सन्मान आहे, तो सन्मान स्वीकारण्यासाठी रोहित चौधरी यांना बोलवा. प्रोफेशनल कॅमेरामॅन म्हणून सध्या तो कामगिरी करतोय. रोहित चौधरी 6 दिवस तो कॅमेरावरतीच बसून होता आणि 6 दिवसामध्ये जे तुम्हाला सर्व काही दाखवण्याचा प्रयत्न केलाय ते रोहित चौधरी आहेत. आणि रोहित चौधरी यांचा सन्मान करण्यासाठी मी विनय पाटील साहेबांना विनंती करतोय, आपल्या शुभ हस्ते सन्मान होईल. DBN मीडिया आपल्या परिसरातील नारंगी गावची सर्व मुलं आहेत ज्यांनी पुढाकार घेऊन एक चॅनल उभारलं आणि आज उत्तम प्रगती आहे ती DBN मीडियाची आपल्याला पाहायला मिळत आहेत. धन्यवाद प्रवीण पाटील, बाबू, धनंजय मांगेला, आज रोहित चौधरी होते, केवल होते, या सर्वांचा मनापासून आभार असणार आहेत. तसेच या संपूर्ण स्पर्धेसाठी 3 पंच म्हणून देखील कामगिरी केली. त्या पंचामध्ये सुरुवातीला पंचही होते, पण ही संपूर्ण स्पर्धा म्हणजे कशा प्रकारे करायची, गेली 5 पर्व, 4 पर्व तर याच्यापूर्वी होती, पण 5 पर्वामध्ये त्यांची साथ घेण्यात आली. ते नुसतं पंच म्हणून नाही आले, संपूर्ण टीमचं मॅनेजमेंट, वसई तालुक्याच्या टीम कशा येतील, वसईच्या बाहेरील टीम कशा येतील, त्याची खास करून त्यांनी दखल घेतली. ते दिनेशजी मांगेला, जयप्रकाशजी घरत आणि गंगाधरजी, या तिन्ही पंचांना विनंती असेल तिघांनी यायचं आहेत. दिनेशजी मांगेला, जयप्रकाशजी घरत आणि हे गंगाधर, या तिघांनी यायचं आहेत. आणि कल्पेश पाटील पण आहे त्यांच्या जोडीला. कल्पेश पाटील आपण पण या. कल्पेश आपण यायचं आहेत. हे 4ही पंच, कल्पेश पाटील, हे गंगाधर, त्याच्यानंतर दिनेश मांगेला आणि जयप्रकाशजी घरत. हा सन्मान करण्यासाठी मी सभापती श्री यज्ञेश्वरजी पाटील साहेबांना विनंती करतो, आपण यावं पुढे. सभापती श्री यज्ञेश्वरजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते सन्मान केला जातोय. पंच दिनेशजी मांगेला सर, पंच जयप्रकाशजी, हे दिनेशजी मांगेला सर आहेत ज्यांनी संपूर्ण टीमचं मॅनेजमेंट केलं, पंचांची कामगिरी केलेत. त्यानंतर दुसरे पंच आहेत हे गंगाधर, त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. आणि तिसरे पंच आहेत एक लीजन आहेत जयप्रकाश घरत सर, त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. धन्यवाद जयप्रकाश घरत सर, आपले धन्यवाद असणार आहेत. आज कॉमेंट्री बॉक्समध्ये ज्यांनी आम्हाला साथ दिली, का गेली 5 दिवस ही संपूर्ण स्पर्धा आपण पाहिली, आजचा 6वा दिवस होता. सध्याच्या घडीला भरपूर साऱ्या स्पर्धा सुरू आहे, समालोचन भेटणं थोडं कठीण काम आहे. अशा कठीण कामामध्ये ज्यांनी आज संपूर्ण दिवसामध्ये आम्हाला साथ दिलीत ते शिरगावचे घनश्यामजी भोईर आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि घनश्यामजी भोईर यांचा सन्मान आहे, तो सन्मान या मुख्य मंचावरती केला जातोय. हा सन्मान करण्यासाठी मी किसनजी पाटील साहेब यांना विनंती करतो, आपल्या शुभ हस्ते शिरगावचे आमचे समालोचक मित्र घनश्यामजी भोईर यांचा सन्मान. त्यानंतर आणखीन एक सन्मान, जसं समालोचन भेटण्यासाठी थोडंसं मला कठीण झालं होतं, पण त्याच वेळी एक हाक दिली आणि आदर्श विद्यालय नारंगी या शाळेमध्ये सुरुवातीला ज्यांना शिक्षक म्हणून जबाबदारी पार पडलीत, वेळप्रसंगी त्यांना समालोचनही केलेत.
म्हणजे बहुतांश गोष्टी आता तेही सध्याच्या घडल्या समालोचन क्षेत्रामध्ये येत आहेत. असे आमचे खास करून समालोचक सर म्हणून ज्याने आपण कामगिरी करत असताना पहिलं मी सरांनाही विनंती करतो, सर आपणही या, आपलाही सन्मान आहे तो आपण सन्मान स्वीकारायचा आहे. हा सन्मान करण्यासाठी मी पुन्हा एकदा विनयजी पाटील साहेबांना विनंती करतोय. प्रमोद सर जे आदर्श विद्यालय नारंगी या शाळेमध्ये शिक्षक होते आणि खास करून आज या मैदानावरती त्यांनी आपलं समालोचन केलेलं आहे. मधल्या कालावधीमध्ये त्यांनी मला म्हटलं होतं की मी एक नंतर येईन, पण एक नंतर येऊन 5 तास जवळपास त्यांनी समालोचन केलेलं आहे. ते सर आहेत आणि सरांचा सन्मान आहे, तो सन्मान या मुख्य मंचावरती केला जातोय. धन्यवाद सर, मनापासून आपला आभार आहे. तशी साथ आपली कायम आम्हाला राहील हीच अपेक्षा असणार आहेत. नक्कीच धनंजय पाटील थांबेन तुला मी, पण एक महत्त्वाचा सन्मान आहे. म्हणजे या स्पर्धेला जेव्हापासून सुरुवात झाली, आज या स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे, पण 7 दिवस ज्याने 6 दिवस ज्याने एक अप्रतिम असं समालोचक, म्हणजे कमी दिवसांमध्ये जी जास्त प्रगती जी केले, कमी दिवसामध्ये जास्त प्रगती. आदरणीय शिखरजी ठाकूर साहेबांचं आगमन होतं सर आपल्याला पाहायला मिळतं. त्याच्या जोडीनं आपण पाहिलं तर आदरणीय रोहन दादाही आपण पाहतात आणि रोहिलजी ठाकूर साहेब रोमी दादा यांचंही आगमन होत असताना पाहायला मिळतात. सध्या मंचावरती आपण पाहू शकतायत आदरणीय व्यक्तिमत्व शिखरजी ठाकूर साहेबांचं आगमन. त्यांच्या जोडीनं आपण पाहिलं तर आदरणीय आपल्या सर्वांचे रोमी दादा रोहिलजी ठाकूर साहेबांचं आगमन आहे. त्या आगमन आपल्या मुख्य मंचावरती होत आहेत. एकदा टाळ्यांच्या गजरामध्ये आपण मान्यवरांचं स्वागत करूयात. आणि मी पुन्हा विनंती करतोय मंचावरती उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे लाडके आदरणीय शिखरजी ठाकूर साहेब यांचा सन्मान करण्यासाठी मी विजयजी घरत साहेब आणि विनोददादा पाटील यांना विनंती करतो. आपला शुभ असे सन्मान केला जाणार आहे. आदरणीय शिखर हितेंद्रजी ठाकूर अर्थातच डिंकी दादा यांचा सन्मान आहे, तो सन्मान आपल्या मंचावरती केला जातोय. एक उत्तम क्रिकेटपटू म्हणून लेदर क्रिकेटमध्ये आपल्या नावाची वेगळी छाप आहे दादांची आणि खऱ्या अर्थाने क्रिकेटर म्हणून दादांना आपण नेहमीच पाहिलं आहे. तर शिखरजी ठाकूर साहेब डिंकी दादा यांचा सन्मान आहे, तो सन्मान मंचावरती केला जातोय. विनोददादा पाटील आणि या स्पर्धेचे करता धरता विजयजी घरे साहेबांचे शुभ असते. टाळ्यांचा गजर होईल डिंकी दादांसाठी. थँक्यू. त्यांच्या जोडीनं आपण पाहिलं तर आदरणीय व्यक्तिमत्व रोहिल ठाकूर साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. अर्थातच रोमी दादा आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि रोमी दादाचा सन्मान आहे, तो सन्मान आपण मंचावरती करतोय. घासपाडा HDL चषकाच्या वतीनं त्यांना दिली जाणारी आपण पाहिलं तर आकर्षक असे सन्मान चिन्ह आहेत, ते सन्मान चिन्ह दिलं जात आहेत. विनोददादा पाटील आणि विजयजी गरज साहेबांचे शुभ असते. थँक्यू. तसेच आपल्या मंचावरती उपस्थित असलेले RS ग्रुप म्हणून आपण नेहमीच ज्यांना पाहिलं ते रोहनदादा साबंत आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि त्यांचा सन्मान आपण मंचावरती करतोय. मी विनंती करतोय रोहनदादांचा सन्मान या मंचावरती केला जातोय. एक स्पर्धा आपल्याच भेटीला येत आहे. जीवदानी क्रिकेट मैदान विरार येथे वसई विरार खेळाडूसाठी असलेली स्पर्धा आहे आणि खास करून त्या स्पर्धेसाठी बहुजन विकास आघाडीच्या माध्यमातून ती स्पर्धा पुरस्कृत आहे. आपल्या परिसरातील कुठल्याही खेळाडूला जर त्या स्पर्धेमध्ये सहभागी व्हायचं असेल तर फॉर्म फिलअप करा. तिथे तुमच्यासाठी बहुजन विकास आघाडीची संपूर्ण टीम रेडी आहे आणि फॉर्म फिलअप केल्यानंतर तुम्ही कुठल्या संघामध्ये असणार तेही माहीत पडणार आहेत. नक्कीच धनंजय पाटील, पण आपण सध्या आमच्या व्यासपीठावरती मान्यवर आहेत आणि सत्कार सन्मान सध्या सुरू आहे. तर अजून एक असा सन्मान ज्यांनी 6 दिवस सातत्याने या मॅचचं धावतं समालोचन केलं आणि कमी वेळामध्ये ज्यांनी जास्त प्रगती केली, पूर्ण वसई तालुक्यामध्ये ना तर पूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये ज्यांनी आपल्या नावाचा बोलबाला केला समालोचन क्षेत्रामध्ये, ते कोपरी गावचे गोड व्यक्तिमत्व मिस्टर कुमार धनंजय पाटील. मी विनंती करेन आदरणीय सन्माननीय शिखर ठाकूर दादांच्या हस्ते मी त्याचा स्वागत सन्मान करेन. एक कमी वयामध्ये ज्यांनी आपल्या आवाजाची छाप सोडले असे कुमार धनंजय पाटील यांचा स्वागत सन्मान केला जातोय. सध्या आपण बघतोय शिखर ठाकूर डिंकी दादांच्या हस्ते, तसेच रोहन सावंत दादा असतील, रोहिल ठाकूर रोमी दादा असतील, यांच्या हस्ते हा स्वागत सन्मान केला जातोय. काही वेळामध्ये आता बक्षीस वितरण समारंभाचा कार्यक्रम सुरू होणार आहे, पण त्यापूर्वी
मी विनंती करतो या स्पर्धेबद्दल बहुजन विकास आघाडी पुरस्कृत गासपाडा HDL चषक 2025 आणि मुलाचं मार्गदर्शन करण्यासाठी आज खऱ्या अर्थानं महिला भगिनी देखील आपल्या मंचावरती आहेत. मी सुरुवातीला किसन पाटील साहेबांना विनंती करतोय आपल्या मुलाचं मार्गदर्शन या स्पर्धेबद्दल करावं. मंचावरील उपस्थित बहुजन विकास आघाडी सर्व कार्यकर्ते आणि आज ह्या जीवदानी ग्राउंडमध्ये उपस्थित असलेले सर्व खेळाडू मित्र, खरोखर आजचा जो कार्यक्रम आहे तो इतर स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतं फक्त बक्षीस समारंभ होतोय, परंतु विजय घरत आणि त्यांच्या सर्व पूर्ण टीमच्या माध्यमातून गावातील सगळ्या झाडांचा त्यांनी व्यवस्थित सर्वे केलेला आहे. हे खास सांगण्यासारखा विषय आहे आणि आपले हे बहुजन विकास आघाडीचे सर्व कार्यकर्ते खास जातीने याच्यावर लक्ष देतात, याचा आम्हाला आनंद आहे आणि तुमचं खरोखर मनापासून कौतुक आहे. आजचा हा कार्यक्रम व्यवस्थित पार पाडण्यासाठी तुम्ही घेतलेली मेहनत आज आम्हाला समोर दिसत आहे. अशीच मेहनत तुमच्याकडून होत जावो अशा तुम्हाला शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. पुन्हा तर मी विजयजी घरे साहेबांना विनंती करीन आपण आपल्या मंचावर उपस्थित ठाणे जिल्हा अध्यक्ष काशीनाथ पाटील, रोमीदादा, डिंकीदादा, रोहनदादा, आपले नगरसेवक विनय पाटील, सन्मान्य सभापती यज्ञेश्वर पाटील, किसन पाटील, आमच्या गावातील सर्व ग्रामस्थ आणि उपस्थित समोर सर्व क्रिकेट रसिक आणि सर्व खेळणारे खेळाडू, सर्वांना मनपूर्वक धन्यवाद. आपण इकडे उपस्थित राहिल्याबद्दल शुभेच्छा. आपण हे 5वं वर्ष आहे. या 5व्या वर्षी अतिशय सुंदररित्या हा कार्यक्रम पार पडत आहे. आपण वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या उपक्रमातून पुढे जात आहोत. छोटं का होईना, छोटासा जरी गाव असला तरी त्याची कार्याची व्याप्ती खूप मोठी असते. ही प्रत्येक वेळी प्रत्येकाला नोंद घ्यावी लागते. आपण बघितलं असेल का ह्याने 2-3 मुलांची नावं घेतली पिंट्याने आणि त्यांचा सत्कार केला, परंतु बाकी मुलांना कदाचित खराब वाटेल का आम्ही पण मेहनत केली, परंतु हे ग्राउंडचं काम 2 महिन्यापासून सुरू होतं. त्यासाठी खास करून बऱ्याचशा मुलांनी, प्रत्येकाचं नाव घेणं शक्य नाही किंवा एखादा राग येईल, तर मेहनत घेतली. त्यासुद्धा गासपाड्यातील जे आपले युवा वर्ग आहे त्यांचं अभिनंदन. तसंच आपण जे आपल्याला ग्राउंड बहुजन विकास आघाडीच्या माध्यमातून आपले सर्वांचे मार्गदर्शक काशीनाथ पाटील ह्यांच्याकडून आपल्याला उपलब्ध करून दिलं. हे ग्राउंड नाही तर कोपरीपासून लागलं, कोपरी, पेट्रोल पंप, शिरगाव, गाडगापाडा, कुंभारपाडा, वैतरणा जी ग्राउंड आहेत ती आपल्या बहुजन विकास आघाडीच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्याचं कार्य आपल्या वेगवेगळ्या नेत्यांनी बहुजन विकास आघाडीच्या केले. लोक काही म्हणत, परंतु जी क्रिकेट जे शेतात क्रिकेट खेळायचे ते ग्राउंडवर खेळायला लागले, हे सर्व श्रेय बहुजन विकास आघाडीलाच जातं. कारण जी ग्राउंड आहेत तुम्ही बघितली, कोपरीपासून लागली वैतरण्यापर्यंत जी ग्राउंड आहेत ती बहुजन विकास आघाडीच्याच जागेवरती आहे असं मी सांगतो. कारण लोकांना काही म्हणू दे, परंतु ही जागा आपल्या पक्षानेच उपलब्ध करून दिली. त्याबद्दल मी पक्षाच्या वतीने आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचे आणि वरिष्ठ नेत्यांनी सुद्धा आभार मानतो. तसंच आपल्याकडे सर्वांनी उपस्थित राहिलं. आमच्याकडे खास करून महिलांचा सहभाग असतो. ज्या महिला सर्वजण उपस्थित राहिल्या त्यांचेसुद्धा धन्यवाद. सर्व मुलं उपस्थित राहिली त्यांचेसुद्धा धन्यवाद. कोणाला महिलांना कोणाला राग आला असेल, कोणाकडून काही चुकी झाली असेल तर त्याची क्षमा मी मागतो, परंतु कोणी रागावू नये. कारण आपल्याला पुढे जायचं असेल तर रागावल्यावर समोरच्याचं नुकसान कमी होतं, परंतु आपलं स्वतःचं वैयक्तिक नुकसान जास्त होतं. त्याच्यामुळे कधीच कोणावर रागावू नये. जे आज काय होईल ते आनंद आणि राग विसरून जायचा आणि उद्यापासून आपण नवीन पर्वाला सुरुवात करायची. पुढची मॅच कशी किंवा पुढचा कार्यक्रम कसा भव्य दिव्य होईल यासाठी सर्वांनी, गावातल्यांनी सुद्धा आणि आपण जे खेळाडू आहेत त्यांनी सुद्धा लक्ष दिलं पाहिजे आणि आम्हाला ह्यासाठी सहकार्य केलं पाहिजे. एवढं बोलताना थांबतो, कारण आपल्याला बऱ्याचशा टीम आहेत त्यांना लांब जायचं आहे. सर्वांना अभिनंदन आणि शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. परंतु ही संपूर्ण स्पर्धा खऱ्या अर्थानं ज्यांच्या नेतृत्वाखाली आपल्याला पाहायला मिळाली,
विजयजी घरत साहेब, विनोददादा पाटील असतील, ॲडव्होकेट नितीनदादा आहेत, त्याच्यानंतर अजिंक्यजी घरत, उत्कर्ष पाटील, आई जुदानी घासपाडा टीम, घासपाड्याच्या सर्व महिला, घासपाड्याचे सर्व ग्रामस्थ यांच्यासाठी त्या जोरदार टाळ्या वाजवा, कारण त्यांची मेहनत आहे या पर्व 5 मध्ये. जसं विजयजी घरत साहेबांनी महिलांचा उल्लेख केला, पण आम्ही पहिलं 6 दिवसामध्ये महिलांनी आपली कामं बाजूला ठेवून 3 ते 6 मध्ये जवळपास 3 ते 4 तास या मैदानावरती द्यायच्या, या संपूर्ण मॅच त्या पाहायच्या. कारण प्रत्येकाला माहीत आहे आपल्या गावची मुलं पुढे जातात, त्यांच्या पाठीमागे एखाद्या स्त्रीला उभं राहणं गरजेचं आहे. मग स्त्री शक्ती, नारी शक्ती म्हटलं गेलं आहे, त्या सर्व महिला ज्या आहेत त्या महिलांसाठी तर जोरदार टाळ्यांचा हुजूर आहे. आणि बहुतांश कमी स्पर्धा असतात तिथे तुम्हाला महिला पाहायला मिळत आहेत, पण या महिलांनी आज खऱ्या अर्थानं आपलं महत्त्वाचं योगदान दिलं आहे, त्याबद्दल त्यांचंही आभार असणार आहेत. विजयजी घरत साहेब, पुन्हा अजिंक्यजी घरत, त्याच्यानंतर विनोददादा पाटील आहेत आणि ॲडव्होकेट नितीनदादा असतील, उत्कर्ष असतील, या सर्वांची आपल्याला मेहनत पाहायला मिळालेली आहेत. जास्त वेळ न घेता आता आपण जो बक्षीस वितरण समारंभाचा कार्यक्रम आहे त्या ठिकाणी आपण वळणार आहोत. सुरुवातीला जे पारितोषिक आहे ते पारितोषिक देण्यापूर्वी काही सन्मान आहे ते सन्मान करणार आहोत. संपूर्ण या घासपाडा HDL चषकासाठी मोलाचा वाटा आहेत ते विनोददादा आहेत, विनोददादांचा सन्मान आहे तो सन्मान आपण करणार आहोत. एक फोटो घेऊयात. विनोददादा, अजिंक्यजी घरत, मी नरेश विनंती करतोय विजयजी घरत साहेब, खास करून ॲडव्होकेट नितीनदादा आपण यायचं आहेत. आता एक फोटो होऊ द्यात, सन्मान तर नाही पण फोटो तरी घ्या सर्वांनी, कारण हे सर्व बॅकग्राऊंड आहेत. विनोददादा, विजयजी घरत, ॲडव्होकेट नितीनदादा असतील, उत्कर्ष पाटील असतील, विशालजी बंधू आहेत, ही सर्व आहेत, खास करून ही टीम आहेत. ही संपूर्ण टीम, या टीमनं ही प्रचंड मेहनत केलेली आहे. कदापि या प्रचंड मेहनतीचा फायदा आहे. त्यामध्ये संपूर्ण घासपाड्याचे कल्पेश म्हात्रे होते, संदेश होते, दीपेश म्हात्रे आहेत, प्रथमेश आहेत, इथून आपली संपूर्ण टीम आहेत ज्यांची मेहनत आहेत. आणि खास करून खरं तर चांगलं प्रदर्शन दाखवलं आहे. फायनलच्या मॅचमध्ये त्यांना मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळवला आहे. तो खेळाडू आहे मिस्टर ओमकार ठरलाय या सामन्यातील फायनलच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. ओमकार, श्रीराम फाउंडेशन एक प्रतिनिधी आहे. मॅन ऑफ द मॅचचा फायनलच्या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार तो आपल्यास दिला जाणार आहे. फायनलच्या मॅचसाठी जी मॅन ऑफ द मॅचची जी बॅग आहे ती बॅग दिली जाणार आहे. मी आदरणीय व्यक्तिमत्व रोहिलजी ठाकूर साहेब, रोमिता त्यांना विनंती करतो. पाच आणि 4 क्रमांकासाठी ज्या ट्रॉफी आहेत त्याच्यासाठी आपण टॉस होणार आहेत. त्यामुळे टीम कॅप्टन रायपाडा आणि टीम कॅप्टन जांभूलपाडा दोन्ही कॅप्टनने वरती यायचे. रायपाडा आणि जांभूलपाडा 4थ्या आणि 5व्या क्रमांकासाठी टॉस होणार आहेत. गौतम टॉस गौतम पाटील आहेत. ओके, टॉस जो आहे तो टॉस केला जाणार आहेत. मी टॉस केला जाणार आहेत. 4थ्या आणि 5व्या क्रमांकासाठी टॉस होणार आहेत. 4र्थ आणि 5वा जी ट्रॉफी आहे ती ट्रॉफीचा साईजमध्ये थोडा बदल आहे, त्यामुळे 4थ्या आणि 5व्या क्रमांकासाठी आपण टॉस करतोय. रोहनदादा सावंत, शेखरजी ठाकूर साहेब, डिंकी दादा यांच्यासोबत टॉस केला जातोय. अनिकेत म्हात्रे, दुसऱ्या बाजूला रणजित किनी. टॉस कोणी जिंकलाय पाहूयात. टॉस रायपाडाने जिंकलाय, त्यामुळे 4र्थ क्रमांकाचा मानकरी टीम आहे जय दुर्गा रायपाडा. रणजित, आपण मंचावरती थांबायचं. टीम जांभूलपाडा या स्पर्धेमध्ये 5व्या क्रमांकाचा मानकरी हे पारितोषिक मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि ग्लोबल डिवायनिंग मरीन सर्व्हिसेसच्या माध्यमातून आपल्याला संपूर्ण ट्रॉफी स्पॉन्सर आहेत. तर 5व्या क्रमांकाची ट्रॉफी जी आहे ती 5व्या क्रमांकाची ट्रॉफी आपण मंचावरती देतोय. गावातील सर्व ग्रामस्थ, घासपाडा गावचे सर्व ग्रामस्थ सर्वांनी पुढे या. गावातील सर्व ग्रामस्थ, ज्येष्ठ ग्रामस्थ, घासपाडा गावचे सर्व ज्येष्ठ ग्रामस्थ सर्वांनी पुढे या. उत्कर्ष पाटील, आई जुदानी घासपाडाची संपूर्ण टीम
आई जुदानी क्रिकेट क्लब कल्पेश या. नरेश दादा आपण जायचंय. जरीमनी डोलीव टाळ्यांचा गजर केला जाईल. जरीमनी डोलीव साडी या स्पर्धेचा तृतीय विजेता संघ हे पारितोषिक त्यांना दिलं जात आहे. धन्यवाद. त्यानंतर या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक आहे ते आपण देणार आहोत. आणि ते पारितोषिक देण्यापूर्वी बेस्ट बॅटर ज्यांनी मिळवलं ते गणेश आपण या. गणेश आपल्याला या ठिकाणी एक भेटवस्तू दिली जाणार आहेत. गणेश बेस्ट बॉलर मिळवले अतुल. अतुल अतुल आपण यायचं. अतुल पाटील आणि गणेश. अतुल यांना खास करून अतुल आणि गणेश यांना दिलं जाणार आहेत. ही भेटवस्तू आहे ती दिली जात आहे बीके कंपनीच्या वतीनं दिली जात आहे ती भेटवस्तू. अतुल पाटील आपण या. त्यानंतर या स्पर्धेचं आपण पाहिलं तर उपविजेता संघाचं पारितोषिक आहे. ते पारितोषिक देण्यासाठी मी विनंती करेन आदरणीय शिखरजी ठाकूर साहेब डिंकी दादा त्यांच्या जोडीला आपण पाहिलं तर आदरणीय रोमी दादा रोहिलजी ठाकूर साहेब आणि रोहनजी सावंत साहेब आपल्या तिघांना विनंती करतोय आपल्या तिघांच्या शुभ हस्ते दिलं जातं या स्पर्धेचा उपविजेता ही ट्रॉफी. आणि त्या ट्रॉफीचा मानकरी आहे त्या संघाचं नाव आहे जो आज संपूर्ण दिवसामध्ये लढत राहिला. NCC क्रिकेट क्लब नारंगीचा संघ ठरलाय या स्पर्धेचा उपविजेता संघ. चला टीम नारंगी या. बहुजन विकास आघाडी पुरस्कृत व्यासपीठ HDL चषक 2025 पर्व 5वा आणि या पर्व 5व्याचा आपण पाहिला. उपविजेता ही ट्रॉफी जी आहे ते ट्रॉफी मात्र पटकावलंय. संघाचं नाव आहे टीम NCC नारंगी. खाली बसायचं पवन इथे 65,000 आणि आकर्षक चषक मात्र दिले जाणार आहेत. बाकी सर्वांनी खाली बसा. तिथे मान्यवर ते मान्यवर पाठीमागे आहेत. फक्त कॅप्टन ते कॅप्टन उभे राहतील. बाकी सर्वांनी खाली बसा. सुरुवातीला मान्यवरांच्या शुभ हस्ते चेक जो आहे तो चेक दिला जातोय. चेक दिला जातोय 65,000चा 65,000चा चेक आहे तो दिला जातोय. त्याच्या जोडीला कॅशही दिली जात आहेत आणि मानकरी आहे एकदा टाळ्यांचा गजर होईल टीम NCC नारंगी. गौतम पाटील त्यांची संपूर्ण टीम आपल्याला पाहायला मिळाली आणि त्यांना दिलं जातं स्पर्धेच्या माध्यमातून उपविजेता ही ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते. अभिनंदन. धन्यवाद. ज्या क्षणाची आपण सर्वजण वाट पाहतायत मॅन ऑफ द सिरीजची बाईक कोणाला मिळणार यासाठी आता प्रत्येक जण लक्ष देत आहेत. पण बाईक त्या खेळाडूच्या नावे असणार आहे ज्याने या स्पर्धेमध्ये सर्वोत्तम प्रदर्शन केलेलं आहे. आणि बाईक जर पाहिली तर बाईकचा मानकरी असणार आहे. सध्या स्क्रीनवरती तुम्हाला बाईक दाखवली जात आहेत. बाईक आहे आणि आता बाईकसाठी भरपूर नॉमिनेशन होते. बाईकमध्ये खऱ्या त्यांना बाईक पटकावण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत. पण मॅन ऑफ द सिरीज काय वाटतं कोण वाटतंय? मयूर गोटेगर आपला असू शकतो. गोटेगर नाही सांगतात. पहा त्या खेळाडूचा परफॉर्मन्स पहा. 6 इनिंग त्यानं 90च्या प्लस रन बनवल्या. 90च्या प्लस रन बनवल्यात. 504 पॉइंट त्याच्या नावी आहेत. त्याने विकेट पण घेतल्यात. बाईकरमॅन मॅन ऑफ द सिरीज. बाईक दिली जाईल काशीनाथ पाटील साहेब, रोमी दादा, शिखर ठाकूर साहेब, डिंकी दादा, रोहनजी सावंत साहेब आणि मालिकेवरसाठी आपण पाहिलं तर
ही हिरोची बाईक आहे आणि आज मयूरसाठी आकर्षक अशा आता वस्तूही भेट दिल्या जात आहेत. हा स्पीकर आहे, तो स्पीकर दिला जातो मयूर यांना. बेंजो 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 धन्यवाद. मयूरची प्रतिक्रिया तुम्हाला सर्वांना ऐकायची आहेत. मयूर गाडीजवळ जावं लागेल, पण मयूर सुरुवातीला आपल्या सोबत आहेत. मयूर मानद सिरीजची बाईक पटकावलं आहेत. आयुष्यातील पहिली बाईक मिळालेली आहेत. पहिली बाईक खूप निर्णायक असणार आहेत आणि क्रिकेटच्या माध्यमातून ती मिळवलेली आहेत. किती आनंदी आहेस? खूप जास्त आनंद होत आहे, कारण की मी एक्सपेक्ट केलं नव्हता की मला बाईक मिळेल. मला फायनल जिंकायचं होतं, पण ते स्वप्न नाही राहिलं. पण हे स्वप्न पूर्ण होतं की मी 10 वर्षे ह्या गोष्टीची वाट बघितली आहे, ह्या क्षणाची वाट बघितली आहे. तर खूप चांगलं वाटतं, खूप आनंदी आहे. ऑल ओव्हर टीमचा परफॉर्मन्स, नारिंगी टीमचा परफॉर्मन्स खूप चांगला होता. फायनलमध्ये थोडं पराभवाच्या छायामध्ये जावं लागलं, पण ऑल ओव्हर जे खेळाडूंनी तुम्हाला साथ दिली त्याबद्दल काय सांगशील? खूप चांगला परफॉर्मन्स होता या टुर्नामेंटमध्ये आमचा, कारण की टीम वर्क होतं म्हणून आम्ही फायनलला पोहोचलो. इतकी चांगली स्पर्धा घासपाडाच्या संघाच्या माध्यमातून आयोजित केलेली आहेत. तर बहुजन विकास आघाडी पुरस्कृत घासपाडा HDL चषक खेळताना कसं वाटलं? मानद सिरीजची बाईक तिथे तुला मिळाली आहेत आणि आयोजकांसाठी काय सांगशील? दरवर्षी चांगलंच आयोजन असतं आणि यावेळी अजून सुंदर आयोजन होतं. तर नेहमीच चांगलं आयोजन असतं आणि घासपाडा म्हणजे हे त्यांनी चांगलाच आयोजन करतात, म्हणजे चांगलं ऑर्गनाईज करतात प्रत्येक गोष्टी. 6 दिवस सगळं चांगलं केलं आहे. आता मॅन ऑफ द सिरीजची बाईक मिळाली आहेत. आनंदाची गुड न्यूज आधी कोणाला देणार? नंतर पहिला मी माझ्या मम्मीला फोन करेन आणि सांगेन की असं झालं. धन्यवाद. आईला सांगणार आहेत मॅन ऑफ द सिरीजची बाईक मिळाली. ते होते बायकर मॅन आणि आकाश मांगेला एक बायकर मॅन नारिंगीमध्ये यापूर्वी होते. हे दुसरे बायकर मॅन आहेत ज्यांनी मॅन ऑफ द सिरीजची बाईक पटकावलेली आहे. अभिनंदन मयूर मांगेला आपल्याला पाहायला मिळत आहे, ज्यांना बाईक मिळालेली आहेत. त्यानंतर वेळ झाले आहेत. मयूर बाईकसोबत बसायचं आहे, तिथे फोटो होणार आहेत. आणि त्यानंतर वेळ झालंय बहुजन विकास आघाडी पुरस्कृत घासपाडा HDL चषक 2025 पर्व 5व्याचा विजय संघाची. आणि विजय संघाचं नाव आहे, तो संघ खास करून भरपूर मोठा प्रवास करून या मैदानावरती पोहोचलेला आहे आणि त्या संघाचं नाव आहे श्रीराम फाउंडेशन गोटेगर. गोटेगर संघ ठरलाय स्पर्धेचा चॅम्पियन. 1,25,000 आकर्षक पारितोषिक आणि ट्रॉफी जी आहेत ती काशीनाथ पाटील साहेब, विनय पाटील साहेब, सभापती यज्ञेश्वर पाटील साहेब, रोमी दादा, डिंकी दादा या सर्वांच्या शुभ हस्ते दिली जाईल. थँक्यू. जवळपास शहापूरच्या परिसरातून आलेला हा संघ आणि आज आपल्या नावाची एक वेगळी छाप त्याने सोडलेली आहे. शहापूरचा आलेला संघ होता. आज भरपूर मोठा प्रवास त्यांनी केला आणि विजय संपादन केला आहे. नवीन विजय आपल्याला मिळालेले आहेत. टीम अभिनंदन असणार आहेत. टीम आपण पाहूयात. श्रीराम फाउंडेशन गोटेगर डान्स होणार आहेत, पण डान्स पूर्वी मयूर 1 मिनिट यायचं आहेत. आपल्यासाठी 500चं प्राईज आहेत. 500 तुमचे राहून गेलेत, तेही दिले जाणार आहेत. ते देण्यासाठी मी पुन्हा मान्यवरांना विनंती करेन. आपल्या शुभ हस्ते 500 रुपयाचं प्राईज आहे ते दिलं जाणार आहेत मयूर मांगेला यांना. मयूर या. डिंकी दादाच्या शुभ हस्ते मयूर यांना 500चं प्राईज आहे ते दिलं जात आहेत. संतोष पाटील बंधू यांनी लावलेलं ते प्राईज या ठिकाणी दिलं जात आहेत. अभिनंदन मयूर. डीजे बँजो 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 सर्व मान्यवरांचा आभार व्यक्त करतोय मी. मान्यवरांना विनंती करतो आपण एक फोटो जो गाडीसोबत मयूरसाठी घेणार आहोत. तर मी काशीनाथजी पाटील साहेब, विनयजी पाटील साहेब, रोमी दादा, डिंकी दादा, त्यानंतर रोहनजी सावंत साहेब, सभापती यज्ञेश्वर पाटील साहेब आणि सर्व मान्यवर असणार आहेत. तिथे मयूरही असणार आहेत. मयूर त्या बाईकवरती बसणार आहेत आणि बाकी सर्व मान्यवर त्यांच्या बाजूला थांबणार आहेत. तर मॅन ऑफ द सिरीजची बाईक पटकावली आहे तो खेळाडू आहे मिस्टर मयूर मांगेला. बेंजो 2 मिनिटं थांबायचं तुम्हाला संधी मिळणार आहेत. नारंगी डान्स होणार आहेत.
त्यामुळे त्याही गोष्टी होणार आहेत. नाचायचं आहे त्यामुळे सध्या ही सर्व मान्यवर मंडळी आहेत. नितीन दादा आपणही जॉईन व्हा, विनोद दादा पाटील, विजयजी गरत साहेब यांनाही विनंती असेल आपणही जॉईन व्हा एका बाजूने. आणि मॅन ऑफ द सिरीज बायकर मॅन नारंगी गावचा खेळाडू मिस्टर मयूर मांगेला. एकदा टाळ्यांचा गजर या खेळाडूसाठी होईल. धन्यवाद. पहा हे मयूर आहेत, मयूर बाईक वरती बसलेले आहेत, खुश आहेत. आणि रोमी दादा, डिंकी दादा, रोहनजी सावंत साहेब यांच्या सर्वांच्या शुभ हस्ते दिलं जात आहेत. अभिनंदन. सर्व मान्यवरांचा मनापासून आभार असणार आहेत. ही स्पर्धा या ठिकाणी